छोटा टोप आहे, एकदम वाटीच्या आकाराचाच टोप आहे, छोटा पण थोडा मोठा आहे, त्यामुळे मी हा घेतला. वाटीत खूपच थोडं होईल त्याच्यामुळे. तर या टोपामध्ये व्यवस्थित असं काटोकाट भरून पीठ घेतलं. हे मी पीठ तांदळाचं घेतलं. तुमच्याकडे घावण्याचं पीठ असेल तेही चालेल, किंवा आपण जे भाकरीला पीठ करतो तांदळाचं, जे भाकरीचं पीठ असतं एकदम पातळ असं, रवाळ नको, अगदी पातळ असं पीठ घ्यायचं. जे घरात आपण भाकरीला वापरतो तेच घ्यायचं. तर हे पीठ एक असा छोटी वाटी असं घेतलं तरी चालेल. एक वाटी पीठ घेतलं, ते पण काढून घेऊया भांड्यात. आता एक वाटीसाठी 2 वाट्या, म्हणजे 1 वाटी प्रमाणामध्ये 2 वाट्या आपल्याला पाणी घालायचं आहे. पण पहिले एकच वाटी घालायची आणि मिक्स करून घ्यायचं. 1 वाटी पाणी घातलं आहे मी आता सध्या फक्त, आणि मिक्स करून घेते, जेणेकरून पिठाच्या गुठळ्या होणार नाहीत. तर दुसरी वाटीतलं पाणी घालून घ्यायचं. याच्यात थोडं थोडं करून घालायचं आधी सध्या. होऊन जातं मिक्स ते. बघू शकता तुम्ही, व्यवस्थित असं निघालेलं पण आहे याच्यातून पीठ, आणि गुठळ्या पण नाही झाल्या. आता जे उरलेलं पाणी आहे ते आपण याच्यामध्ये घालून घेऊया. बरोबर 2 वाट्या लागतात पाणी एका वाटीला. म्हणजे जर तुम्ही 2 वाट्या पीठ घेतलं, छोट्या वाट्या असतील तर 2 वाट्या पीठ घेतलं, तर तुम्हाला त्याच्यामध्ये 4 वाट्या पाणी असं लागेल. आता पीठ आपलं तयार झालं. आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. आता मीठ जे आहे ते मी पिठामध्ये नाही टाकलं, कारण मग परत पाणी टाकल्यानंतर त्याचा अंदाज नाही येत. त्यामुळे मीठ कधी पण पाणी घातल्यानंतरच घालायचं. व्यवस्थित मिक्स करून घेतलं. बघू शकता तुम्ही, एकही गुठळी याच्यामध्ये राहिलेली नाही. आणि 5 ते 10 मिनिटं ह्याला थोडं रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं. तर आता घावणी करताना ना, भिडाचा जो तवा असतो तो खूप उत्तम, म्हणजे एकदम मस्त होतात त्याच्यामध्ये चवीला पण, आणि घावणे एकदम जाळीदार छान मऊ लुसलुशीत होतात. पण आता सध्या माझ्याकडे भिडाचा तवा नाही आहे. जेव्हा परत मी नेक्स्ट टाइम भिडाच्या तव्यावर करेन तेव्हा परत एकदा मी रेसिपी टाकेन. तोपर्यंत आपण ह्याच्यामध्ये करूया. हा माझा डोस्याचा तवा आहे. तर जोपर्यंत आपला डोसा पीठ आपलं रेस्ट होते तोपर्यंत आपण 5 मिनिटात लगेच ह्या तवा जो आहे तो गरम करून घेऊया. तुम्हाला दाखवते एकदा कसं तेल लावायचं. असं डिप करायचं, थोडं तेल लावायचं. तवा पण छान आपला तापलाय. जास्त लागत नाही तेल, एकदम व्यवस्थित लागतं. आता आपण घावणे घालूयात. घावणे घालताना जी फ्लेम आहे ती फास्टच ठेवायची, जेणेकरून मस्त जाळी सुटते. आता हे आपण पीठ घेतलं, ते एकदा व्यवस्थित हलवून घेऊया, कारण तांदळाचं जे पीठ आहे ते खाली लागतं आणि पाणी वरती राहतं. त्याच्यामुळे व्यवस्थित हलवून एकदा घेऊया. आणि झाकण ठेवून एक 5 ते 10 सेकंड फक्त आपण झाकण ठेवायचं आहे, एक वाफ येण्यासाठी. तर मी काही व्हिडिओ वगैरे फास्ट केलेला नाही. एक 5 ते 10 सेकंडमध्ये पटकन काढून घ्यायचं आपल्याला. बघू शकता. आता झाकण काढल्यानंतर फ्लेम मात्र स्लो करायची, म्हणजे आपलं जो घावण आहे ते लाल होत नाही, पांढरं शुभ्र राहतं.
तर बघू शकता इथून कडा सुटते, जिथून कडा सुटते तो भाग घ्यायचा आपण हळूहळू साईडने सोडत सोडत. आता मी पलटी केला आहे घावण. काही जण पलटी नाही करत, डायरेक्ट काढतात, म्हणजे एका साईडने शेकून घेतात. पण मला असं 2 साईडून पलटी केलेलं आवडतं. तर तुम्हाला जसं आवडत असेल तशा प्रकारे तुम्ही करू शकता. 1-2 मिनिट 10 सेकंड झाल्यानंतर आपण हे घावण काढून घ्यायचं. झालेलं आहे आपलं घावण. आपण आता एका टोपलीमध्ये हे काढून घेतलं. असं जाळीदार कुठलं तरी एखादं भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये काढून घ्यायचं. मी अजून एक करून तुम्हाला दाखवते. तेल लावायचं, प्रत्येक घावणं झाल्यानंतर तेल लावायचंच. आता ह्या तव्याऐवजी जर माझ्याकडे भिडाचा तवा असता तर अजून सुंदर झाल्या असत्या. तर मी नेक्स्ट टाइम जेव्हा नवीन भिडाचा तवा घेईन तेव्हा तुम्हाला नक्की घावणे करून दाखवेन, वेगवेगळ्या पद्धतीचे करून दाखवेन. पाच ते 10 सेकंड झालेले आहेत. जास्त वाफ द्यायची नाही त्याला. फ्लेम स्लो करायची आणि खाऊन द्यायचं. बघू शकता, जास्त दुसऱ्या बाजूने जास्त शेकवायचं नाही. आपण बाकीचे पण घावण करून घेऊया. तर बघू शकता तुम्ही माझे सर्व घावणे तयार झालेले आहेत. तर अशा प्रकारे जाळीदार मस्त मऊ लुसलुशीत असे घावणे तयार झालेत आणि 6 ते 7 घावणे तयार झाले तेवढ्या पिठात. आता तुम्ही जर छोट्या साईजमध्ये केले तर अजून होतील, म्हणजे 8-9 होतील. तरी एक अंदाजे 7 ते 8 घावणे होतात तेवढ्या पिठामध्ये. तर बघू शकता, एक तुम्हाला दाखवते खोलून बघा. एकदम असे जाळीदार आणि एकदम रुमालासारखे मऊ लुसलुशीत घावणे झालेत. आता घावणे जेव्हा आपण टोपलीत काढतो ना तेव्हा ते गरम असतात, तर तेव्हा लगेच फोल्ड नाही करायचे. एकदम थंड झाले ना, त्याची वाफ निघून गेली त्यानंतर असे फोल्ड करायचे, म्हणजे जेणेकरून ते एकमेकांना असे चिकटत नाहीत. ओके, तर तुम्ही पण नक्की अशा प्रकारे करून बघा. आणि चटणी किंवा बटाट्याची भाजी वगैरे कशासोबतही चांगली लागते. आम्ही कोकणामध्ये तर चहासोबत सुद्धा खातो, म्हणजे जे शिळे राहिलेले वगैरे असतात ना घावणे, ते आम्ही चहासोबत वगैरे सुद्धा खातो. तर नक्की अशा प्रकारे करून बघा आणि मला कळवा कशी झाली. थँक्यू.